नमस्कार। आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। वाहतूक नियम भंगाच्या ईमेलवर येणाऱ्या तक्रारींवरही कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश। जिल्ह्याचं मुख्यालय पालघर इथे झाल्यास जिल्ह्यातील आदिवासी तसंच डोंगराळ भाग केंद्रशासित करण्याची मागणी पुढे येण्याची शक्यता। आणि आता परिमंडळ स्तरावरही दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। वाहतुकीच्या नियमभंगाच्या ईमेलवरून येणाऱ्या तक्रारींवर कारवाई करावी असे आदेश गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज ठाण्यात दिले। ठाणे पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। वाहतुकीचा विनयभंग होताना मोबाईलवर काढलेलं छायाचित्र थेट पोलिसांना मेल करावं, त्यावर पोलीस कारवाई करतील असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूरमधील एका दैनिकानं अशी चळवळ सुरू केली होती। या चळवळीला उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे ही कल्पना आपण राज्यभर का राबवू नये असा विचार करून आपण पोलिसांना हे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण राज्यभर ही योजना राबवली जाणार असून त्याची सुरुवात ठाण्यापासून केल्याचं त्यांनी सांगितलं। एखादी व्यक्ती वाहतुकीच्या नियमांचा भंग करते आहे आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं त्याचं छायाचित्र घेऊन ते पोलिसांना पाठवावं। पोलीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील। पोलीस कायद्यानुसार जरी हे करता येत नसेल तरी एक उपाययोजना म्हणून अशी कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले। वाहतुकीच्या नियमनासाठी वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा पुरवणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे। त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला यासाठी निधी देण्याची सक्ती करण्यात आली असून शहरी भागात अर्थसंकल्पाच्या 10% तर ग्रामीण भागात 5% निधी या सोयीसुविधांसाठी देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतुकीचे नियम पाळण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। आता आमचे दिवस गेले असून आता तुम्ही वाहतुकीचे नियम पाळावेत असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। वाहतूक सुरक्षेसाठी नुसते फलक आणि इतर गोष्टी करून उपयोग नाही, तर युवकांचा यातील सहभाग वाढावा यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सतेज पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं। एखाद्याला प्रवासाला जाताना हॅपी जर्नीचा संदेश दिला जातो, मात्र या संदेशामध्ये सेफ अँड हॅपी जर्नी असा संदेश देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। सुरक्षा हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर जिल्हा मुख्यालय जव्हारला केलं जाणार नसेल तर हा सर्व पट्टा केंद्रशासित करावा अशी मागणी पुढे येण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्हा विभाजनाला गंभीर वळण लागण्याची चिन्ह दिसत आहेत। ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आणि विकासापासून वंचित राहिलेल्या भागाचा विकास व्हावा म्हणून जिल्हा विभाजन केलं जात आहे। पण जव्हार, मोखाडा, विक्रमगड, खोडाळा अशा अतिदुर्गम आणि डोंगराळ भागाला जव्हार मुख्यालय होणं हे सोयीचं आहे। पण जो भाग पूर्णपणे विकसित आहे, जिथे रेल्वे आहे, औद्योगिकरण झालेलं आहे, मुंबईपासून जवळ आहे, अशा पूर्ण विकसित पालघरला जर जिल्ह्याचं मुख्यालय होणार असेल तर त्याला अतिदुर्गम भागातील आदिवासींकडून प्रखर विरोध होण्याची शक्यता दिसत आहे। शासनानं जर अट्टाहासानं पालघरला मुख्यालय केलंच तर जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी, विक्रमगड हा सर्व अतिदुर्गम भाग केंद्रशासित करून सिल्वासा, दादरा, नगर हवेलीला जोडावा अशी मागणी पुढे येण्याची चिन्ह दिसत आहेत। आमदार चिंतामण वनगा यांनी 12 जानेवारीला या संदर्भात सर्व पक्षांची जव्हार इथे बैठक बोलावली असून या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे। कोणाच्या तरी राजकीय पुनर्वसनासाठी पालघर जिल्ह्याचं मुख्यालय होणार असेल तर ही दुर्दैवी बाब आहे अशी चर्चा आदिवासी बहुल भागात होत आहे। ज्यांना अन्नधान्याची गरज आहे अशांना अन्नधान्याचं वितरण करावं अशा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे संपूर्ण देशात दुर्लक्ष झालं असून जिल्ह्यातही याकडे दुर्लक्ष झाल्याचं उघड झालं आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाल्याचं उघड झालं।
विधी साक्षरता कार्यक्रमांतर्गत भिवंडीतील कवाड इथे आयोजित कार्यक्रमात शिधापत्रिका दुकानातून आपल्याला अन्नधान्य मिळत नसल्याची तक्रार आदिवासींनी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला। सध्या फिरती न्यायालय उपक्रम राबवला जात असून या फिरत्या न्यायालयाला मोठा प्रतिसाद लाभला आहे। या अंतर्गत आदिवासींना त्यांचे अधिकार आणि हक्कांची जाणीव करून दिली जात आहे। याच कार्यक्रमात आदिवासींना अन्नधान्याचा पुरवठा होत नसल्याचं उघड झालं। यावेळी आदिवासींना तक्रार करणारे अर्ज भरून देण्यास सांगण्यात आलं। त्यावेळी हजारो आदिवासींनी अशा तक्रारींचे अर्ज भरून दिले। विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव CM चांदगडे यांनी हे अर्ज 31 तारखेपर्यंत स्वीकारले जाणार असून लोक अदालतीमध्ये याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली जाणार आहे। संबंधित अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं चांदगडे यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेतर्फे आता परिमंडळ स्तरावर लोकशाही दिनाचं आयोजन केलं जाणार आहे। नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं व्हावा यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जाणार आहे। परिमंडळ स्तरावरील पहिला लोकशाही दिन येत्या 21 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे। या लोकशाही दिनासाठी नागरिकांना 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करावीत असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे। उपायुक्त कार्यालय मुंब्रा प्रभाग समिती मुंब्रा, उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती शाहू मार्केट ठाणे, उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती ठाणे इथे निवेदनं स्वीकारली जातील असं महापालिकेनं कळवलं आहे। महामार्गावर गाडी आडवी लावून दरोडा टाकणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना जेरबंद करून 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 13 सप्टेंबरला बाबू हुल्लुळे हे आपल्या टेम्पोमधून सॅमसंग कंपनीचे टीव्ही, फ्रीज, LED, मायक्रोओव्हन, DVD, AC, वॉशिंग मशीन तसंच इलेक्ट्रॉनिक सामान घेऊन नाशिकला चालले होते। त्यावेळी रात्री 11:30च्या सुमारास 10 जणांनी त्यांची गाडी कोशिंबी गावाजवळ अडवली आणि नंतर हुल्लुळे यांना जबर मारहाण करून त्यांच्या खिशातील 10,000ची रोकड, मोबाईल तसंच गाडीतील 7.25 लाखांचं इलेक्ट्रॉनिक सामान घेऊन पोबारा केला। हुल्लुळे यांचे हातपाय बांधून त्यांना मुरबाड जवळील माळे गावात टाकून देण्यात आलं। या प्रकरणी कोणताही दुवा नसताना ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे आणि त्यांच्या पथकानं भिवंडी इथे राहणाऱ्या नागनाथ पाटील याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीत चंद्रकांत म्हस्कर, सुरेश वेहले, कुणाल म्हात्रे, रामदास बेहळे, सूरज डायरे, अनिल कोळेकर अशी 6 जणांची नावं उघड झाली। अद्यापही या प्रकरणातील 2 आरोपी फरार आहेत। मुंबई आग्रा महामार्गावर अशा प्रकारच्या 2-3 घटना यापूर्वीही घडल्या होत्या। पळवून नेलेलं सामान ही मंडळी साताऱ्यातील वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांना विकत असत। पोलिसांनी चोरीला गेलेला सर्व माल पुन्हा हस्तगत केला आहे। आज एका पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी ही माहिती दिली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माहेश्वरी समाजातील व्यक्तींचा गौरव माहेश्वरी रत्न पुरस्कार देऊन केला जाणार आहे। येत्या 13 जानेवारी रोजी या पहिल्या माहेश्वरी रत्न पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष मनीष मुंदडा यांनी दिली। उद्योग, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या समाजातील व्यक्तींचा सन्मान केल्यास समाजातील तरुण पिढी पुढे एक आदर्श निर्माण होईल आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींनाही प्रोत्साहन मिळेल या उद्देशानं या वर्षीपासून माहेश्वरी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याचं मुंदडा यांनी सांगितलं। महिला, सरकारी सार्वजनिक सेवा, खासगी सेवा, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, सामाजिक सेवा, 150 कोटींपर्यंत व्यवसाय करणारे उद्योजक, ग्रामीण उद्योजक आणि जीवन गौरव अशा विविध 11 क्षेत्रातील प्रत्येकाचा माहेश्वरी रत्न पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे। जीवन गौरव पुरस्कारासाठी 26 तर अन्य पुरस्कारांसाठी 402 नामांकनं दाखल झाली होती। त्यातून 10 क्षेत्रांसाठी प्रत्येकी 5 जणांची निवड करण्यात आली। आता यातून वेणुगोपाल धूत, आनंद राठी, किशोर बियानी, रमेश चांडक, LK माहेश्वरी
अशा दिग्गजांची एक समिती प्रत्येक पुरस्कारासाठी एका व्यक्तीची निवड करणार आहेत। 5 प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार असल्याचं मुंदडा यांनी सांगितलं।